पहलगाम मध्ये जो काल दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यातील मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी अडकलेत। पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर आहे, वर्धा, अशा अनेक जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। कालपासून सातत्याने आम्ही सगळेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमची सगळी टीम असेल, या लोकांच्या संपर्कात आहोत आणि लवकरात लवकर त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये परत यायचंय। लोक घाबरलेली आहेत, परिस्थिती तिथली जी आहे ती चांगली नाही, अशा पद्धतीनं हा सगळा विचार करता आज माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की ताबडतोब या लोकांना आपल्याला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी म्हणून जी विमान सेवा, स्पेशल विमान आपल्याला काय करायला लागत असेल ते आपण व्यवस्था करा, महाराष्ट्र सरकार त्याचा सगळा खर्च करेल आणि तातडीनं याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे। आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये प्रयत्न केला। उद्या एक इंडिगोचं आणि एक एअर इंडियाचं एक स्पेशल फ्लाईट महाराष्ट्रातल्या या लोकांसाठी आपण या निमित्तानं त्याची व्यवस्था केली आहे आणि जवळजवळ 182 लोक ही उद्या मुंबईमध्ये पोहोचतायत। एक इंडिगोचं फ्लाईट आहे आणि एक एअर इंडियाचं फ्लाईट आहे। 182 लोक याच्यामध्ये येतात। राहिलेली अनेक लोक जी आहेत त्यांची सुद्धा यादी आम्ही तयार करतोय, त्या लोकांशी संपर्क करतोय, त्यांचे आयडी प्रूफ जमा करतोय आणि त्यांना सुद्धा लगेच परवा काही आपल्याला फ्लाईट्स याच्यामध्ये अजून स्पेशल फ्लाईट करायची का याच्या संदर्भातलं सुद्धा नियोजन चालू आहे आणि अजून जवळपास 100 ते 150 लोक ही राहण्याची शक्यता आहे, त्यांच्याशी सुद्धा चर्चा चालू आहे आणि परवा पण परत याच अनुषंगानं अजून आपल्याला स्पेशल फ्लाईट करायची आणि राहिलेल्या लोकांना पण परत आणायचं, या पद्धतीवरती या विषयावरती युद्ध पातळीवरती काम चालू आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून माननीय देवेंद्रजींनी जे काही सूचना दिल्या किंवा त्यांचं जे काही म्हणणं त्या पद्धतीनं आता या सगळ्या एअरलाइन्स कंपनीशी आमची चर्चा सुरू आहे। 2 तर विमानं तर उद्या येत आहेत। आमच्या सगळ्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन चालू आहे, विमान कंपनीशी आम्ही बोलतोय आज। त्यामुळे उद्या तर नक्कीच 182 लोक येत आहेत आणि राहिलेली लोक ही परवा तेव्हा 2 दिवसात उर्वरित सगळ्या लोकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्याचं काम निश्चितपणे आम्ही सगळेजण करतोय। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। झाला तो भॅड हल्ला नाही म्हणत, क्रूर हल्ला। 4-5 दिवसांनी ती जे अतिरेकी आले नंतर प्रत्येकाला नाव विचारलं, तुमचा धर्म काय? धर्म जर खोटा सांगितला मुसलमान आहे तर कलमा पडा। कान छेदलेत का नाही ते तर त्यांनी पाळलं आणि त्याच्यानंतर हिंदूंची फायरिंग करून असे काही त्यांनी तिथं दहशत निर्माण केली आणि जेवढे टुरिस्ट होते त्याच्यामधलं त्यांनी महाराष्ट्रातलं म्हणजे टोटल 28 जण आता मृत्युमुखी पावलेले आहेत, काही ऍडमिट आहेत, पण जास्ती करून त्यांनी हिंदूंची तिथे हे केले, त्यांनी म्हणजे कत्ल केल्यासारखं केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज इथे आम्ही हे जे उभे आहोत महिला, सांगा प्रत्येकीचा मुलगा, प्रत्येकीचा नवरा कोण असेल घरातलं तिथं असेल त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार आहोत। आणि या आतंकाच्या विरोधात तुम्ही म्हणता की अतिरेक्यांना जात धर्म नसतं, मग मी मोदीजींना विचारते काय असतं? जर जात आणि धर्म नाहीये तर मग काय आहे ते आम्हालाही कळू द्या। काय एवढा नरसंहार चालवलाय त्यांनी आणि त्यांची हिंमत कशी होती? तिथली सिक्युरिटी कुठे गायब झाली होती? 2-2.5 हजार लोक तिथं असताना एक माणूस सिक्युरिटीचा नव्हता, त्याचा आम्ही निषेध करतो। सिक्युरिटी तिथं नसल्यामुळं आज आम्ही 28 लोक गमावली आहेत। एक नवीन विवाहित जोडपं त्याच्यामध्ये नवरा तिचा मेला आहे, कित्येक लोकांचे बळी गेलेत, त्याला जबाबदार आम्ही सरकारलाच पकडू। नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है। या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा, या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा, या आतंकवाद्यांना शिक्षा झालीच पाहिजे, या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा
मुर्दाबाद 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 अरे नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे मुर्दाबाद 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 भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। आजची भीमा कोरेगावची जी हिअरिंग होती ती झाली। ती हिअरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळ मध्ये आली होती। त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता। आज असं ठरलंय की कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सीपीसीचा अंडर प्रोव्हिजन जे आहे त्याच्या खाली असणारं ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं। तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारं अपेक्षा बाळगतोय की कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्यात बाजू कमिशनकडे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो। त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे, त्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे। ते असणारं कोर्टाने आज कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार। समोर यावं की पवारांनी समोर यावं ते पत्र घेऊन की ते आता तो त्यांच्यावरती आहे। ते पत्र देतात म्हणजे एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे हे करतील सगळं। वर्तमानपत्राच्या बातमीवरनं आम्ही असणारं ते हे केलं होतं, सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं। आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील। काय नक्की पत्रामध्ये होतं की तुम्हाला हे कमिशन समोर मांडावं लागलं आणि जर कदाचित हे पत्र त्यांनी कमिशनला दिलं तर तपासामध्ये काय बदल होतील किंवा काय तपासामध्ये काहीच बदल होणार नाही, पण कमिशन समोर सगळीच बाजू आली पाहिजे आणि मग कमिशन त्याच्यावरती रेकमेंड करू शकतं। शरद पवारांच्या पत्रा म्हणजे सकाळमधल्या आलेल्या बातमीमधली न्यूज अशी होती की ती दंगल घडून आणलेली दंगल आहे। पण खरंच पत्र दिलेलं असं माहिती भेटते का? त्यांच्या न्यूजमध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे। ते साधारणतः पुढची तारीख कधी असेल किंवा कमिशन 30 तारखेत आज मला तो आज उद्या 1-2 दिवसामध्ये जाईल। आणि त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरेंना दिलं होतं ते त्याची कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार आहे।